आजकाल प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आलेला आहे। त्याच्यामध्ये लहान काय, वृद्ध काय, तरुण काय, तरुणी काय, अशाच पद्धतीने प्रत्येकाकडे मोबाईल आलाय। पण त्या मोबाईलचा वापर कशा पद्धतीने करायचा हा त्याचा प्रश्न आहे आणि कोणी आपापल्या पद्धतीने मोबाईलचा वापर करत असतो। अशाच पद्धतीने एका घरामध्ये राहणारी एक तरुणी होती आणि ती तिच्या मोबाईलवर काहीतरी करत बसली होती। मग मोबाईलवर काहीतरी खेळत असताना अचानक तिला एका रूम मधून आवाज येऊ लागला आणि ती त्या रूमच्या दिशेने गेली। तिने खिडकीमधून डोकावून पाहिलं तर आतमध्ये एक महिला एका व्यक्तीसोबत नको ते कृत्य करत होती आणि दोघांच्याही अंगावर कुठल्याही पद्धतीचे कपडे नव्हते आणि त्या घरामध्ये जे असणारी तरुणी आहे ती तरुणी त्या दोघांचीही व्हिडिओ शूटिंग काढत होती आणि त्या दोघांचेही फोटो काढत होते। आता जी तरुणी आहे ती त्या दोघांचे फोटो आणि व्हिडिओ यासाठी काढत होती की ती जी महिला आहे आणि त्या महिलेसोबत असणारा जो व्यक्ती आहे तो त्या महिलेचा नवरा नसून दुसरा तिसरा एक व्यक्ती होता आणि म्हणूनच ती तरुणी त्या दोघांचे व्हिडिओ आणि फोटोज काढत होती। जेव्हा त्या महिलेला ही गोष्ट समजली तेव्हा घडलं एक धक्कादायक प्रकरण। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली ही घटना हे आपण अगदी स्पष्टपणे जाणून घेणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे उत्तर प्रदेशमधील बागपत मध्ये घडलेली। बागपत परिसरामध्ये एक गाव आहे सिसाना गाव आणि या सिसाना गावाच्या हद्दीमध्ये घडलेली ही संपूर्ण घटना आहे। इथून ज्या गोष्टीला सुरुवात होते तारीख आहे 2 नोव्हेंबर 2023 सकाळी 8 वाजता या सिसनगाव परिसरामध्ये काही अंतरावरच एक कचरा कुंडी होती, कचऱ्याचा डेपो होता आणि त्या कचऱ्याच्या डिपोमध्ये अचानक जाळ लागलेलं स्थानिकच्या लोकांना दिसलं आणि एक व्यक्ती त्या जाळ कशामुळे लागला त्या कचरा कुंडीमध्ये म्हणून जवळ जाऊन पाहत होता। जसं जवळ जात होता तसं त्याला त्या कचरा कुंडीमधून अतिशय घाण वास येत होता, दुर्गंधी येत होती आणि त्याने जवळ जाऊन पाहिलं तर मग त्या ठिकाणी एका महिलेचा मृतदेह पडला होता आणि ती महिला एका बॅगमध्ये पॅक असल्याचं सुद्धा प्रत्यक्षदर्शी दिसत होतं। अर्ध शरीर हे जळालेलं होतं पण अर्ध त्याच अवस्थेमध्ये होतं, म्हणून त्याचा वास आजूबाजूच्या परिसरामध्ये पसरलेला होता। आता त्या व्यक्तीनं लगेचच जे काही त्याला तिचं चित्र दिसलं त्याचा व्हिडिओ शूटिंग केलं आणि सोशल मीडियावर टाकलं। बघता बघता आजूबाजूच्या परिसरामध्ये ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि त्या ठिकाणी मोठी गर्दी जमा झाली। आता त्या गर्दीपैकीच काही लोकांनी तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला आणि काही वेळातच पोलीस घटनास्थळी आले, कारण की एका शहरापासून काही अंतरावर अशा एका महिलेचा मृतदेह आढळलेला होता आणि पोलिसांना या संपूर्ण गोष्टीचा तपास लावायचा होता। त्या मृतदेहाच्या आधारे पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरामध्ये तिथं जमा झालेल्या लोकांना सगळ्यांना विचारलं, मृतदेहाची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला पण मात्र कोणी सुद्धा तो मृतदेह ओळखल्या सांगितलं नाही आणि ओळखीचा आहे असं सुद्धा सांगितलं नाही। पोलिसांनी जेव्हा ते सगळं तपासून पाहिलं तेव्हा तिथं काही आयडेंटिफिकेशन म्हणजे काहीही ओळख पटली नाही। पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि पोस्टमॉर्टमसाठी सरकारी दवाखान्यामध्ये पाठवला। आजूबाजूच्या लोकांकडे विचारणा केली, हे केली ते केली, तरी मात्र काहीही तपास लागत नव्हता। पोलिसांच्या हातामध्ये काहीही पुरावा किंवा काहीही क्ल्यू त्या ठिकाणी मिळालेला नव्हता। पोलिसांनी फक्त मृतदेहाचा जो पोस्टमॉर्टम आहे त्याचा रिपोर्ट येण्याची वाट पाहिली। आता रिपोर्ट येण्याची वाट पाहिली, काही वेळानंतर त्या पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट सुद्धा आला आणि रिपोर्टमधून समजलं की ती जी महिला आहे, ती जी तरुणी आहे, त्या तरुणीचा मृतदेह हा गळा दाबून झालेला आहे आणि तिला काहीतरी नशिले पदार्थ गुंगीचं औषध खाऊ घातलंय आणि तिचा गळा दाबून खून केलाय आणि तिला नंतर जाळण्यात आलंय असं पोस्टमॉर्टममधून समजलं। मग नक्कीच ही हत्या आहे आणि ती कोणी केली याचं पोलिसांनी चौकशी करायचं ठरवलं आणि इथूनच तपास करायला सुरुवात केली। पोलीस पुन्हा त्या सिसाना गावामध्ये गेले, आजूबाजूच्या लोकांना विचारू लागले कसं झालं, काय झालं, कोणी कोणाला जाताना पाहिलंय, येताना पाहिलंय, कोणावर काही संशय आहे का। डॉग स्क्वॉड तिथं नेलं, पोलिसांचं पथक तिथं गेलं, सगळ्या काही टीम तिथं जाऊन सगळं सर्च ऑपरेशन करत होत्या पण काहीही क्ल्यू मिळत नव्हता। मग त्यापैकी एका व्यक्तीनं सांगितलं की या रोडपासून काही अंतरावर लावलेला
एक CCTV कॅमेरा आहे आणि कदाचित त्या CCTV कॅमेऱ्याच्या आधारे आपल्याला काहीतरी क्ल्यू मिळू शकतो अशी माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली। मग पोलिसांनी ज्या रोड परिसरामध्ये लागलेले काही अंतरावर CCTV कॅमेरे आहेत ते CCTV कॅमेरे जेव्हा तपासून पाहिले तेव्हा त्यांना त्या CCTV कॅमेऱ्यामध्ये एक स्विफ्ट डिझायर नावाची गाडी पांढऱ्या कलरची संशयास्पद दिसली। ती काही वेळानं तिथं गेली, कारण की ती मध्यरात्री तिथं गेली होती आणि मध्यरात्री म्हणजे 1-2च्या सुमारास गेली आणि 3-4च्या सुमारास वापस सुद्धा आली। मग त्याच गाडीवर पोलिसांना संशय आला आणि पोलिसांनी त्या मिळालेला गाडीचा नंबर होता त्याच्या आधारे चौकशी करायला सुरुवात केली आणि त्यांनी ती गाडी तपासून पाहिली। तेव्हा त्यांना समजलं की ही जी गाडी आहे ती आहे हरियाणामधील व्यक्ती आहे, त्याचं नाव आहे पवन कुमार व्यक्तीच्या नावाची ही गाडी आहे आणि पोलीस त्याच्या घरी गेले। तिथलच्या पोलिसांना सांगितलं, त्याच्या घरी तपासून पाहिलं तेव्हा तिथं पवन कुमार हे उपलब्ध नव्हता, तो तिथून फरार असल्याची बातमी पोलिसांना मिळाली। आता पोलिसांनी त्या पवन कुमारचं लोकेशन ट्रेस केलं, त्याला पकडायचा प्रयत्न केला आणि मग पोलिसांनी त्या पवन कुमारला ताब्यात घेतलं। पोलिसांनी पवन कुमारला ताब्यात घेतलं आणि त्याला घडलेला संपूर्ण प्रकार विचारला। तेव्हा मात्र पवन कुमार उडवाउडवीची उत्तरं देऊ लागला, कारण की पवन कुमारला सुद्धा माहीत नव्हतं की पोलीस आपल्यापर्यंत अचानक कसं काय पोहोचलेत। पण पोलिसांना स्पष्टपणे त्याची गाडी त्या रोडवर दिसली होती म्हणून पोलिसांकडे एक पुरावा होता। मग पोलिसांच्या पद्धतीनं जेव्हा त्या पवन कुमारला विचारलं तेव्हा पवन कुमार हा पोपटासारखा बोलू लागला आणि त्यानं घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला। त्या पवन कुमारने सांगितलं की ती जी तरुणी आहे जिचा मृतदेह तुम्हाला सापडला आहे तिचं नाव आहे मनीषा चव्हाण आणि ती मनीषा चव्हाण जी आहे ती या पवन कुमारच्या एक्स गर्लफ्रेंडची म्हणजे त्याच्या प्रियसीची ननंद आहे। आता हा जो पवन कुमार आहे त्याचं एका तरुणीसोबत लफडं चालू होतं आणि तिचं नाव आहे शिखा नावाच्या तरुणीसोबत या पवन कुमारचं लफडं होतं। या दोघांचं प्रेम प्रकरण बरेच वर्ष चाललं होतं आणि याच प्रेम प्रकरणातून यांनी एकमेकांसोबत अनेक वेळा संबंध सुद्धा बनवलेले होते। पण सुदैवानं ती जी शिखा आहे हिचं लग्न एका करोडपती घराण्यामध्ये झालं आणि तिला एक चांगला नवरदेव मिळाला। तिच्या नवऱ्याचं नाव आहे विवेक चव्हाण। मग विवेक चव्हाणच्या घरी ही शिखा बायको म्हणून गेली, पैशापोटी तिनं त्याच्यासोबत लग्न केलं आणि ती त्याच्यासोबतच राहू लागली। आता तिचा नवरा एक बिझनेसमन होता, कधी घराच्या बाहेर राहायचा कधी घरी नसायचा, पण जेव्हा तो घरी नसायचा तेव्हा ती शिखा त्याच्या प्रियकराला पवन कुमारला घरी बोलवायची आणि त्याच्यासोबत नको ते कृत्य करायची, संपूर्ण मज्जा मारायची। आता जो विवेक चव्हाण आहे त्याचीच बहीण ही मनीषा चव्हाण आहे आणि मनीषा चव्हाण ही दिल्लीमध्ये काही कामानिमित्त राहत होती आणि ती सुद्धा पैशाने चांगली होती, कारण की विवेक चव्हाण आणि मनीषा चव्हाण या दोघांचे जे वडील आहेत त्या वडिलांचं काही वर्षापूर्वी निधन झालं होतं आणि त्यांची जी संपूर्ण प्रॉपर्टी आहे 5-6 कोटी रुपयाची, ती प्रॉपर्टी त्यांनी आपल्या मुलामध्ये आणि मुलीमध्ये मतभेद न करता दोघांमध्येही ती प्रॉपर्टी समान पद्धतीनं वाटून दिली। जेवढी जमीन जेवढी प्रॉपर्टी मुलीच्या नावाने केली तेवढीच प्रॉपर्टी मुलाच्या नावाने सुद्धा केली। मग जो विवेक चव्हाण होता त्याला वाटत होतं की वडिलांनी असं का केलं, सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर एकट्याच्या नावावर का केली नाही, तिच्या नावावर का केली, असा वाद त्याच्या डोक्यामध्ये नेहमी असायचा आणि त्याच्यामुळं तो त्याच्या बहिणीला म्हणजे मनीषा चव्हाणला भांडायचा। पण ते विवेक चव्हाणची जी बायको होती शिखा नावाची ती मात्र पवन कुमार सोबत रासलीला रंगवायची, त्याच्यासोबत गप्पे छप्पे मारायची, त्याच्यासोबत प्रेम प्रकरण करायची। याची माहिती विवेक चव्हाणला बिलकुल नव्हती की त्याची बायको कशा पद्धतीनं कृत्य करत आहे म्हणून। मग एक दिवस असंच हे सगळं करत असताना तो जो विवेक आहे त्यानं आणि त्याच्या बायकोनं शिखानं या दोघांनी मिळून ठरवलं की ती मनीषा चव्हाण आहे तिला काय करू आपण ठार करू आणि तिला जर ठार केलं तर सगळी काही जी प्रॉपर्टी आहे ती विवेक चव्हाणच्या नावावर होईल आणि विवेक चव्हाणच्या नावावर झाली की मग त्याला आयुष्यभर मज्जा मारता येईल अशी प्लॅनिंग शिखानं आणि विवेक चव्हाण यांनी केली। आता या दोघांनी संपूर्ण प्लॅनिंग केली। मग जी शिखा आहे ती म्हणे की यामध्ये आपली मदत करू शकतो असा एक ओळखीचा
एक जवळचा व्यक्ती माझ्या संपर्कात आहे, मी त्याला संपर्क साधते आणि तो जवळचा माझा मित्र आहे. मग जवळचा मित्र म्हणून या शिखानं तो जो पवन कुमार आहे त्याला तिच्या घरी बोलवलं. विवेक चव्हाण सोबत ओळख करून दिली आणि मग त्यांनी तिथं संपूर्ण प्लॅनिंग केली. आणि काही कामानिमित्त ती जी मनीषा चव्हाण आहे दिल्लीमध्ये एका IT कंपनीमध्ये चांगल्या पोस्टवर जॉबला होती, तिला कामाचा बहाणा सांगून घरी बोलवलं या बागपत शहरामध्ये. आणि इथं बोलवल्यानंतर त्यांनी अगदी जेवण बिवण केलं. संध्याकाळी जेवण बिवण करून ते आपापल्या ठिकाणी झोपायला गेले. पण ती जी मनीषा चव्हाण होती तिच्या जेवणामध्ये या तिघांनी नशिले पदार्थ मिळवले होते. तिला गुंगीचं औषध दिलं होतं आणि ते जेवण करून ती झोपली होती, बेशुद्ध पडली होती. मग ती बेशुद्ध अवस्थेत पडलेली असतानाच त्या तिघांनी तिचा गळा दाबून तिला ठार केलं आणि मग तिला एका बॅगमध्ये भरून त्या स्विफ्ट गाडीच्या डिक्कीमध्ये टाकून पवन कुमारनं ती लाश वटणीवर लावायचं म्हणजे लपून ठेवायचं, तिचा बंदोबस्त करायचं पवन कुमारने ठरवलं. आणि मग पवन कुमार त्याची गाडी घेऊन बागपतवरून तो सिसाना गावाकडे निघाला. आणि हे गावाचं अंतर 70-75 किलोमीटर लांब आहे. संध्याकाळी तो निघाला पण तिथं जाऊसं त्याला 2-3 वाजले आणि त्यानं त्या कचरा डेपोमध्ये त्या कचरा कुंडीमध्ये त्या महिलेचा मृतदेह टाकला. पेट्रोल टाकून ते जाळून देण्याचा प्रयत्न केला पण त्याच्या मनामध्ये पुन्हा शंका आली की जर हा जाळ मोठ्या प्रमाणात लागला, आजूबाजूचे लोक जमा झाले तर ही घटना तात्काळ ओळख होईल आणि आता सकाळसुद्धा होतीये. म्हणून त्यानं तो मृतदेह त्याच अवस्थेत सोडला आणि तिथून पसार झाला. तिथून पसार झाल्यानंतर तो बरोबर त्याच्या घरी गेला आणि सांगितलं की सगळं काही व्यवस्थितरित्या झालं आहे, सगळं काही झालं आहे अशी माहिती त्यांनी पोलिसांना सांगितली. आणि मग पोलिसांनी हा जो पवन कुमार आहे त्याला ताब्यात घेतलं, ती जी शिखा आहे तिला ताब्यात घेतलं आणि तो जो आहे मनीषा चव्हाणचा भाऊ विवेक चव्हाण त्याला सुद्धा ताब्यात घेतलं आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. भारतीय कलम दंडनीय संहितेनुसार विविध प्रकारचे गुन्हे त्यांच्यावर दाखल करण्यात आले आहेत आणि त्यांच्यावर गंभीर स्वरूपाची कारवाई सुद्धा सुरू आहे. पण जर आपण पाहिलं तर समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये लोकांची मानसिकता कशा पद्धतीनं बदलत चालली आहे, पैशापोटी कशापोटी लोक कशा पद्धतीनं करत आहेत, त्यांना नात्याचाही ताळमेळ राहिलेला नाही. या विवेक चव्हाणनं सुद्धा पैशापोटी सख्या बहिणीला ठार करायचा निर्णय घेतला आणि ज्या बायकोवर त्यानं विश्वास ठेवला होता ती बायकोसुद्धा पवन कुमार सोबत मज्जा मारायची, रात्र रंगीन करायची. आणि जेव्हा तो व्हिडिओ त्या मनीषा चव्हाणीनं काढला होता त्याची चांचून त्या शिखाला लागली होती आणि म्हणून तिनं एका दगडामध्ये 2 पक्षी मारायचे म्हणून असं सगळा प्लॅन केला होता. पण त्या मनीषा चव्हाणनं सगळे व्हिडिओ शूटिंग काढली तरी कोणाला ही गोष्ट सांगितली नव्हती, कारण की तिला वाटत होतं की तिच्या भावाचा संसार हा उद्ध्वस्त होईल. ती तिच्या भावाची काळजी करत होती पण तिच्या भावानं तिची बिलकुल काळजी केली नाही. आणि हे सगळे गोष्टीची माहिती पोलिसांमध्ये त्या शिखानं आणि पवन कुमारनं दिल्यानंतर त्या विवेक चव्हाणला सगळी गोष्ट काही माहीत झाली की तिची बहीण त्याच्यासाठी सगळं काही करत होती. तेव्हा त्याला केलेल्या गोष्टीचा पश्चाताप होता पण त्यानं केलेला हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा होता. त्यामुळं नात्याला जे जपायचं आहे ते अगोदरच जपलं पाहिजे. पश्चाताप करून काहीही फायदा होत नाही हेच आपल्याला या संपूर्ण घटनेवरून, गोष्टीवरून लक्षात येतं. या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.